शितले आता आपल्याला मोठी गाडी घ्यायला लागते बघ. का हो? अगं शितले आता आपण 2ची 3 होणार, मग गाडीची चाक बी 2ची 4 झाली पाहिजेत ना. पण नुसती गाडी घेऊन काय उपयोग आहे? त्या गाडीतून फिरवायला तुम्ही इथं असाल तेव्हाच मजा आहे बघा. शितले काय हो मामी? जरा इकडे ग. शितले तू म्हणलीस तसंच बोललो ना जेडीला जाऊन. मी म्हणले तसं? मामी मी कुठं काय म्हणले हो? तुमच्याच डोक्यात आयडिया आलती की. अगं वय बाई माझ्याच डोक्यातली आयडिया आहे ती, तुझ्यामुळे झाली ना. हे बघ मी एकदा सांगितले की नाही तुला, मी तुझं कुठं बी नाव घेत नाही, मग नाही घेत. पण होय ग आता गेल्यावर बोलू का नक्की? मला काय विचारताय आता? तुम्ही बघा आता, आयडिया बी तुमचीच आहे, लेख बी तुमची आहे. तसं मला नाही वाटत काय गडबड होईल म्हणून, पण बघा तुम्ही एकदा विचार करून बघा. मी कुत्ता सोडवायला तुझ्याकडे आली तर आता जास्ती वाढवून ठेवू नकोस बघ. असं दोन्ही बाजूनी कशाला बोलतीस ग? अगं मी काय करू ती नीट सांग की जरा मला. जावा बोला असं म्हण की डायरेक्ट, जरा आधार वाटतोय ग. बर मामी जावा बोला, तुम्ही बोलून घ्या, जे होईल ते होईल आता. हा म्हणजे कसं एकदाचा काय ती कांडका पडून जाईल बघ. आता काय खलबत चालले सासू सुनीची. मागल्या टायमाला या एकत्र आल्या होत्या तर सगळ्यांच्या डोक्याला ताप करून ठेवला होता. काय नाही, काय आहे ते बघितलंच पाहिजे जाऊन. शितले इकडे का? काय हो काय झालं? मामीन तू काय बोलत होतीस? काय कुसरू चाललेलं तुमचं? कुठं काय हो? शितले खोटं बोलू नकोस. खरं सांग काय बोलत होता? काय हो तुम्ही आता? आम्ही दोघी काय बोलू शकत नाही वे. त्या मला म्हणल्या तुला काय खावंसं वाटत असेल तर सांग मला, मी करून देईन. शितले तू जेव्हा जेव्हा खोटं बोलतेस ना तेव्हा नजरेला नजर मिळवत नाही, एवढं लक्षात ठेव. खरं सांग काय बोलत होता? हाय का आता? त्या म्हणल्या तुला काय खावंसं वाटत असेल तर सांग बाई मला, मी करून देईन. बस का आता तरी पटलं का? का आणि काय करू का आता? कोणाची शपथ घेऊ? हा मला माहिती आहे तुमची काहीतरी गडबड चालू. वय ना, थांबा आता एक कामच करते. थांबा जरा. मामी ओ मामी. मामी ना कशी येडीस का तू? थांबा बाहेर येऊ. काय ग काय झालं? बघा की हो काय म्हणतात ते. काय हो अजिंक्य? नाही नाही काय नाही, ते मी हेच सांगत होतो तिला की हालचाल करू नको बाई, काम करू नको जास्त. ते सांगतो तर तिनं तुम्हाला बोललं बघा की. ही काय सांगायची गोष्ट आहे वेतावा. मी आहे की इथं, तुम्ही कशाला काळजी करताय? आणि तिची काळजी कशी घ्यायची ही बरोबर माहित आहे बघा मला. बघायचं तुम्हाला तर माझा विश्वास नाही ना? काय म्हणलं? काय तर गडबड आहे असं वाटतंय. मग म्हणलं मला जे विचारलं ते मामींना विचारा, बघा ताडून. हा अहो लग्न म्हणजे काय असतंय? लग्नाचं पवित्र बंधन विश्वासावर टिकून असतंय. आणि तुम्ही असं करायला लागला तर या पवित्र बंधनाच्या धाग्यांना पीळ बसलो. गप काय बंधन धागा बेगा पीळ बीळ गुदगुत्ता करू नकोस, कळलं मला सगळं. आईला विचारायचं बी अवघड झालंय आता. शितले हे बघ, तुझ्या नवऱ्याची लहानपणची कापड आहे ती, आम्ही अजून ती नीट सांभाळून ठेवल्यात. म्हणलं त्याला पार झालं की हीच कापड
त्याला घालायची म्हणून. पण जीजी अजून त्याला येळ आहे की. आता ग आता काय तहान लागली हिर खाण्याची होय? अगं आता शोधून ठेवली बरी बाई, परत ऐकायला मिळत नाहीत. अगं तुला ठाव नाही, कालचा अख्खा दिवस मी घालवलाय ही गटुडी शोधायला, तेव्हा कुठे पण सापडले. शितले हे बघ, हे आज्याचं टकूच. अगं आज्याची लहानपणी लय भाजी असायची. का हो? त्याला ही टकूच नको असायचं आणि आम्ही त्याला हेच टकूच घालायचं. मग काय दोन्ही हातात असं टकूच वडाय बघायचा. अगं ते लहानच लेकरू, त्या काही टकूची त्याला काही गाठ सुटायची नाही. मग काय भोकाडच पसरायचा, रडायचा चांगला. टोपडं घातलं म्हणून वय? नाहीतर काय, अगं त्याला ही टकूच आवडायचंच नाही लहानपणी. हे बघ जेडे, हे बघ ही टकूच आज्यानंतर हे टकूच तुला पण वापरायचं. आणि शितले आता हीच टकूच तुझ्या पोराला घालायचं, आहे की नाही मज्जा? बरं झालं जेडीवी इथंच बसली, आता मला इशय काढायला चांगला चान्स आहे. शीतल हे घे बाई, तुझ्यासाठी केसर घालून दूध आणलंय. आता ही दूध पिऊन का नाही बाळ कसं गुटगुटीत व्हायला पाहिजे बघ. धर, पी. अगं पी पी. मम्मीला तर काही कळतच नाही, एवढं प्रेम का होतं चाललंय हिचं. इथं तिच्या पोरीचं काय नाही, तिला दूध पाजतीन काय काय करती. माझी आई असून बी माझ्यावरच उलटली. आता तोंड उघडून शीतल किती महान म्हणून पोवाडा गाऊ नये म्हणजे झालं. हा. हे बघ शितले, हाक मारायची बर का मला. कधी कधी कामाच्या नादात मी विसरून जाईल, तर मला हाक मारून सांगायचं, मामी दूध आणा. काय हो जीजी? होय की. जेडे बघितलंस का कसं तेज दिसायला लागलं हिच्या चेहऱ्यावर. आणि आता ही केसर दूध पिऊन बाळ बी कसं गुटगुटीत होतंय का नाही बघ. पण काय बी म्हणा, आई होण्यासारखं सुख नाही बघा बाईला, हाय का नाही हो जीजी? अगं पुष्पे, लाख मोलाचं बोललीस बघ तू. खरंच आहे शितले. म्हणजे बघ आता जेडे, हाय का आता ही कुठे गेली? जाऊ दे पुष्पे, मी एवढं ही गोष्ट ठेवून आले आता. इथला पांडुरंगा, अरे देवा. बघितलंस ना, इशय काढला तर बरोबर मेन पॉइंटलाच कशी उठून गेली. अहो मामी जाऊ द्या, आता नको बोलाय. जीजी समोर ह्यो विषय नको काढायला. वय वय तसंच करते. या मामी आणि जयश्रींच्या भानगडीमध्ये मी अडकू नाही म्हणजे झालं. वयो, तुम्हाला पाठीवर काहीतरी लागलंय वाटतं. कुठं? हे काय, हे लय जुना वळ दिसतोय हो. हा ते वय काय झालं होतं? प्रेसिडेंट, कशाला जुन्या जखमांच्या खापल्या काढताय? काय नुसतं सोडा सोडा सोडा. आता माझा नवरा हो प्रेसिडेंट, ती आमच्या ताईसाहेबांची आठवण आहे. मला वाटतंय आम्ही उत्तर दिले. झालं समाधान? मी तुम्हाला चहा आणून देऊ का? तुम्ही नाश्ता पण नाही ना केला आज? मुळात हे घरात खायची आणि पाणी प्यायची सुद्धा आमची इच्छा नाही. असं का बोलताय आहो तुम्ही? आणि तुम्ही गेले काय दिवस ना नीट काय खाताय ना पिताय? कसं असेल? सगळेजण दिवसभर नुसतं शीतल 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 करत असते. नरड्या खाली घास उतरा नाही आमच्या. मुळात ती एवढी खुश कशी काय असू शकते? एवढी खुश फक्त ती आमच्या बरोबर पाहिजे होती, दुसऱ्या कोणाबरोबर नाही. अरे देवा, अजून तुमचं ते हायच वय. तुमचं हायच का म्हणजे? आमचं खरं खुरं प्रेम आहे आणि आयुष्यभर तसंच राहील.
तुमच्यासारखं खोटं खोटं प्रेम नाही केलेलं आम्ही. आम्हाला होतो त्रास. एकदा का आजाला इथनं बाहेर जाऊ द्या, मग बघा आम्ही काय करतो ते. आव. या माणसानं आता रागाच्या भरात काहीतरी मोठा उपद्व्याप करून बसू नये म्हणजे मिळवलं. बाई डोक्याला तापच एक. चला लवकर. आवरलं. अरे घरात जरा गडबड चालू आहे. एखाद्या सणावाराला असते ना अगदी तशी बघ. काय सांगताय? म्हणजे जोरदार तयारी चालू आहे म्हणा की. अरे जोरदार म्हणजे बायकांना तर आत्तापासूनच उसंत नाही बघ. हा ना, आमच्या घरी तर काय वेगळी परिस्थिती आहे का? अहो तिथं मी तसंच आहे. आमच्या घरात तर ध्रुवपासून सगळ्यांनी कामं वाटूनच घेतलीत बघ. आमच्या हिनं काल बसून लाडू केले. नीलम जसं कळलंय का नाही तशी लोकर घेऊन स्वेटर आणि टोपडं विणायलाच बसली बघ. सुमन तिला काय काय करून घालणारे काय नाही त्याच सगळं करत बसली बघ. आणि जितू तर म्हणत होता आपण रानात शीतलला काय आवडतं का नाही तशीच पिकं घेऊ. सौर्या आणि ध्रुव हे पण काय काय काढून बसलीत तिच्यासाठी. अगा म्हणजे जोरदार तयारी चालली म्हणा की, सुट्टीच नाही. तर अरे पण आमची जोरदार तयारी काय कामाची. तुम्ही शीतलला आमच्याकडे पाठवली पाहिजे ना. पाठवणार नाही असं कसं होईल? तुला काहीच माहित नाही व्हय? काय हो? अरे पुष्पा येऊन गेली. ती सांगत होती, म्हणजे मी नव्हतो घरात, बायका म्हणत होत्या. पुष्पा म्हणत होती की आम्ही आमच्या लेकीला काय अजिबात तुमच्याकडे पाठवणार नाही. तुम्हाला काय द्यायचं असेल तर ती हिथं आणून द्या. तिला काय खाऊ घालायचं असेल ती घरने करून आणा आणि हिथं खायला घाला. काय सांगताय ना? आमची पुष्पी असं म्हणली? आता आमच्या बायका म्हणत होत्या सासूच असं म्हणत असेल तर आपल्याला अजून काय पाहिजे तवा. ना हो, माझा तरी विश्वासच बसना झालाय बघा. नाही बसत नाही विश्वास. पण तुला खरं सांगू का, अशा प्रसंगातच बायकांची ममता जागी होती बघ. किती बी झालं तरी तुमचा नातू जन्माला येतोय ना. अरे जयश्रीचं बाळणपण होईल ना तेव्हा तुला समजेल. ना आता शीतल बी लेकी सारखीच आहे की मला. आणि आता जयडीचं कशाला काय मध्ये काढताय? अहो आधी मध्येच सगळं सुरू झालं तर तारांबळ होईल की सगळ्यांची. त्याच्यापेक्षा आई नवलाईच्या कृपेनं शीतलचं एवढं समज व्यवस्थित पार पडू दे बघा. बाकी काय नाही वाटत मला. चला निघूया, नाही तर कारखान्याचं बांगा इथंच ऐकायला यायचा. होय चला. जेडे काय काय करत होतीस? बघू. कुठं काय काय ग? तुला हाक मारून यायला जमत नाही वे? केवढ्यानं दचकली मी. नवऱ्याच्या खिशातनं पैसे काढत होतीस ना? नाही वय काढत होती. तू देतेस का मला? मला आता लागतात. हे बघ मम्मी, रोज उठून तोंडवर करून पैसे मागायला मला नाही जमत. अगं जयडे, किती काय काय स्वप्न बघितली होती मी तुझ्यासाठी, आणि आज ही बघायची वेळ आली. म्हणलं लग्न झाल्यावर तू तरी सुटशील हितनं, म्हणून एवढी मरमर करून त्या भैयांशी तुझं लग्न लावून दिलं. हे बाई, उगाच आता किरकिर करू नकोस तू तुझी. तुला किरकिर वाटती? असं 100-200 रुपये काढण्यापेक्षा कायमस्वरूपी त्या बंगल्याच्या चाव्या कशा हातात येतील ना, ती बघ की जरा. हे काय तेव्हा त्या बंगल्यात ढेकळ? मला त्या बाईचं तोंड बी बघायचं नाही. हे बघ जयडे, बाई माणसानी असं असून चालत नाही. जरा बी दूरदृष्टी नाही, पुढचा विचार नाही, काय नाही. काल काय म्हणली होतीस ग मला? आम्ही तिचं घराचं स्वप्न मोडलं म्हणून सगळी शेती भाती मिळावी, ही सगळं तिच्या मालकीचं व्हावं म्हणून तिने पोराचा घाट घातलाय, असंच म्हणलीस ना? मग हीच अक्कल तुझी का चालत नाही? म्हणजे तू आता एक पोर जन्माला घाल. काय? हे मम्मी, उगाच काय पण बोलू नकोस तू. हाय का आता काय तर बोलती वे मी. उलट जी काय बोलती ना ती नीटच बोलती, आणि तू ऐकलंस तर तुझंच भलं होईल. होय, आतापर्यंत
आतापर्यंत तुझंच ऐकत आली की, आणि बघितलं काय झालं ते. अगं चेडे असं काय करतीस? आय हाय मी तुझी, तुझ्या भल्यासाठीच बोलती ना मी. हे असलं इथं आम्हालाच हक्काचं घर नाही अजून राहिला, ह्यांना इथं राहतोय ते चूक करत राहिला गत वाटते. तू अजून असलं काहीतरी तिसरं सुचव. अगं म्हणूनच म्हणते मी, तू जर प्रेग्नेंट झालीस ना तर सगळं तुझ्या हातात येईल. ही म्हातारी सगळं तुझ्या पोराच्या हवाली करेल. आणि तुझ्या पोराच्या हातात म्हणजे कोणाच्या हातात? अगं तुझ्याच हातात. वाट बघत बस. अगं त्या बाईनी स्वतःच्या सख्ख्या पोराचा विचार नाही केला, हे असलं करते बाई ती. अगं जेडे नक्की करेल. नातू म्हणलं की भली भली पागाळत्यात. ती नाही पागळायची, आणि त्यांना भी अजिबात आवडणार नाही. जेडे जरा पावलट बिवट आहेस काय ग? जरा त्या शितलीच्या 4 गोष्टी शिक. जरा पोराचा विचार घे मनात आता. हे बघ, मला आता या मुलाबाळांच्या गोष्टीमध्ये काडीचा बी इंटरेस्ट नाही, त्यामुळे माझ्या समोर ही चर्चा परत करू नकोस. अगं जेडे, ही अशी तिच्या पायावर धोंडा मारून घेती. तिच्या संसाराचा, तिच्या भविष्याचा विचार तिनेच केला पाहिजे का नाही? देवा, आता या पोरीला कसं समजून सांगायचं? शितले, आता काय करायचं ग? का हो मामी, काय झालं? माझी सगळी स्वप्न धुळीलाच मिळवाय बसली बघ ही पोरगी. तुम्ही जयश्रीशी बोललात का? होय, आत्ताच बोलून आले बघ. मग ती म्हणती की ही बाळ वगैरे मला काय जमायचं नाही. तुम्ही नीट समजावून सांगितलं नाही वे? त्या पोरीला काय समजणच झालंय. किती समजून सांगायचं आणि कसं सांगून काय करू काहीच कळना झालंय बघ मला. नेमकं काय झालंय? शितले, आता तुम्हाला सांग, नवऱ्याच्या खिशातनं 100-200 रुपये काढून भागणार आहे का? तिकडं एवढं मोठं गाडी बंगला सगळं वैभव सोडून बसलंय इथं 100-200 रुपयावर. अगं तिला एवढं मी सांगती, पोर जन्माला घालशील तर म्हातारी पागळेल. पागळेल का नाही? मग एकदा का म्हातारी पागळली की सगळं तुझ्याच पोराच्या हातात दिल का नाही? आणि पोराच्या हातात म्हणजे कुणाच्या हातात? कुणाच्या? हिच्याच हातात ना. तर म्हणती कशी, नाही आमच्या ह्यांना नाही पटायचं. असा राग येतोय ना. आता शितले, तू मला सांग, तू अजिंक्यचं ऐकतीस पण काय सगळं ऐकतीस का? नवऱ्याचं किती ऐकाव किती नाही ही बाईला कळायला पाहिजे ना. पण हिला कुठं कळतंय तवा? आता तू एक माझ्या तालमीत तयार झालीस ग, झालीस का नाही? पण हिला कुणी सांगायचं? तिला कुठं कळतंय आपलं भलं कशात आहे कशात नाही? तिचं का नाही काय बी होत नसते. ही अशीच घरात बसून राहणार आहे. तू लिहून घे. जाऊ देव मामी, आपण ठरवून काय होणार नाही. म्हणजे आत्ताच एवढं मनावर घेऊन काय होणार नाही. नवरा किंवा बायको यांच्यामधल्या एकाने जरी मनावर घेतलं का नाही तरी आपोआप गोष्टी पुढे होत्यात बघा. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? आपण भैयांना सांगितलं पाहिजे असं म्हणायचंय का? आपण? ओ नाही मामी, आपण नाही. मी आपलं सहजच बोलून गेले. माझ्या मनात तसं काय बी नाही. उगाच मला शब्दात अडकू नका तुम्ही. अगं हे बघ, मी काय तुझं नाव घेत नाही, पण शितले तू आयडिया मात्र भारी दिलीस बर का मला. मी आयडिया नाही दिली, तुम्हाला सुचले. अगं तीच ग तीच. आता मी जाऊन भैयांशी बोलतीस बघ आणि त्यांना सांगती तुम्हीच काय तर मनाव घ्या म्हणून. अहो पण मामी, तुम्ही जर का भैयांना सांगितलं की तुम्ही मनाव घ्या, त्या निमित्तानं घरात तरी जायला मिळेल, तर ते कसे तयार होतील? अगं असं थोडीच सांगणार आहे. जाऊ दे, हे बघ तू उगाच डोसकं चालवू नकोस. माझं मी बघते कसं सांगायचं ते. घ्या बाई, मला काय करायचंय? मी कशाला बोलू मध्ये? आता उद्याच जाऊन बोलते. आज काही विषय काढत नाही. मामी, तुम्हीच त्या भैयाला पटवून द्या. तुम्हाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा.
त्यानं मनावर घेऊन तुमच्या मनाप्रमाणे झालं तर माझ्या मागची ब्याज जाईल.